जय शिवराय मित्रांनो, कर्जमाफीविषयी एक नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो. तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शपथविधी आज होणार आहे आणि त्यांना काल पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलं की तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर काय करणार आहात, कोणते निर्णय घेणार आहात शेतकऱ्याविषयी. त्यांना अत्यंत असं चांगल्या पद्धतीचं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं जे आचारसंहितेमध्ये च्या अगोदर आणि आचारसंहितेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे पैसे हे आम्ही अगोदरच ट्रान्सफर शेतकऱ्याला करण्यात आले होते, पण काही विरोधी पक्षांनी त्यांचे ते अनुदान काही प्रमाणात होल्ड करून त्यांची याचिका कोर्टाद्वारे देऊन त्यांच्या काही योजना बंद केल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की लगेच मी आता मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जे अतिवृष्टीचे जे पैसे आहेत, सामायिक क्षेत्र किंवा अतिवृष्टी, अशा दोन्ही योजनेचे पैसे मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांच्या खात्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे वर्ग करण्यात येणार आहे, असं सांगितलं आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी कर्जमाफीविषयी सांगितलं आहे की जे 2017ला त्यांनी त्यांच्या काळामध्ये जी कर्जमाफी केली होती त्याच्यापासून बरेच शेतकरी हे वंचित राहिलेले होते आणि आता त्यांचे सुद्धा वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे. आणि जे नवीन शेतकऱ्यांची ज्या 2017ला आणि 2019ला ज्या शेतकऱ्यांना लाभ झाला होता कर्जमाफीचा, अशाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. कारण त्यांनी सांगितलं की हे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे मोठे निर्णय घेण्यात येणार आहे. आणि त्यांनी दुसरं असं सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अशा महिलांना 2100 रुपये देणार आहेत की ज्यांना खरीच आवश्यकता पैशाची आहे. त्याच्यामध्ये ज्यांचे 2.5 लाख रुपये आर्थिक उत्पन्न आहे, अशा लेडीजला त्या योजनेतून वगळण्याचं काम हे सरकार घेण्यात येत आहे, अशी एक माहिती मिळत आहे. तर बघूया मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांचा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि ते नेमका पहिल्या मीटिंगमध्ये नेमका कोणता निर्णय घेणार त्याच्याकडे सर्वांची उत्सुकता लागली. पण हे निर्णय ताबडतोब यांना घ्यावा लागणार आहे, कारण यांच्या चुनावी घोषणापत्रामध्ये यांनी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे कर्जमाफी तर याला करावंच लागणार या सरकारला. आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचे जे अनुदान राहिलेले आहेत त्यांनासुद्धा लवकरात लवकर अनुदान हे देण्यात येणार आहे. आणि त्यांना पीक विम्यासंदर्भामध्ये विचारण्यात आलं होतं आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की पीक विम्यामध्ये KYCचे काही अडचणी आहेत आणि त्यांचं बऱ्याच कंपन्यांनी पेमेंट होल्ड करून ठेवलं आहे. मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पीक विमा संदर्भामध्ये मोठं लक्ष घालणार आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. चला मित्रांनो, बघूया आता काय उद्या परवा 2 दिवसात काय मोठे निर्णय होतात. चला मित्रांनो, व्हिडिओचा शेवट करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.